एकाच व्यक्तीला 268 मुलांचा बाप दाखवून झालं. शौचालयावरती मतदारांची नोंदणी करून झाली. नवी मुंबई आयुक्तांच्या बंगल्यावर मतदारांची नोंदणी करून झाली. आता कुठेच जागा उरली नाही. तर पनवेलच्या भाजपाने स्वतःच्या कार्यालयामध्येच मतदारांची नोंदणी केली. निवडणुका जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्ष अजून लोकशाहीची किती थट्टा करणार आहे ते एक श्रीरामच जाणो. स्पष्ट उत्तर जर तुम्हाला द्यायचं झालं तर योगेश चिल्लर तुम्ही काय द्या? स्वतः काही काम करायचं नाही आणि संपलेल्या पक्षावर मी काय बोलू. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाच्या कामांवर प्रश्नचिन्ह उभं राहत आहे. तळोजा फेज 1 मधील असलेल्या भाजपच्या ऑफिसमध्ये तब्बल 7 जणांची नोंदणी झाल्याचं समोर आलंय. यावर नेमकं काय घडतंय पाहूया. तर विरोधकांकडे कुठले मुद्देच नसल्याने हे असले बिनबुडाचे आरोप हे सध्या करण्यात येत आहेत. पण निवडणूक आयोगाच्या हलगर्जीपणामुळे हे भारतीय जनता पार्टीचा ऑफिसचं नाव आल्या कारणाने हे बिनबुडाचे आरोप मनसेच्या माध्यमातून आमच्यावर केले गेलेले आहे. मी त्यांचा पहिले तर निषेध करतो. मैं कमलेश कुमार भारती तलौजा सेक्टर 2 में रहता हूं और मैं वोटिंग कार्ड बनाने के लिए दिया था बीजेपी ऑफिस में, जो कि पिछले टाइम मैं दिया था वोटिंग कार्ड बनाने के लिए, और मुझे तलौजा में रहते हुए 10 साल हो गया. और मैं जो एड्रेस दिया था सिल्वर पार्क सेक्टर 2 का दिया था, उसका एड्रेस अपना चेंज हो गया है. बीजेपी ऑफिस का जो एड्रेस है वो मेरे वोटिंग कार्ड पे उसका एड्रेस आया हुआ है, उसमें हमारी कोई गलती नहीं है. काय नाम है सर? सुधीर कुमार. सर मैं फेज़ 2 में LK चोटका में 10 साल से रहता हूँ. मतदान के लिए आधार वोटिंग कार्ड बनाने के लिए दिया था. एड्रेस ये था हमारा LK चोटका सेक्टर 19 प्लॉट नंबर 16. ये कैसे आया उस बीजेपी ऑफिस का एड्रेस हमको ये नहीं मालूम. नमस्कार, मी सुनील कातारे, रायगड टाइम्स महाराष्ट्र 36 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमीच चर्चा करत असतो. एकंदरीत पाहायला गेलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा बिगुल वाजू लागलेला आहे. सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि नगरसेवकांनी आपली कंबर कसलेली आहे. अगदी त्याच अनुषंगाने पाहायला गेलं तर निवडणूक आयोगाच्या यादीमधल्या घोळामुळे आरोप प्रत्यारोपाची जणू स्पर्धा लागलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे योगेश चिल्ले यांनी काल मीडियांसमोर वेगवेगळे पुरावे सादर करून तळोजा पंचानन या कार्यालयातील बीजेपीच्या कार्यालयावर 7 जणांचं ऑफिस, या कार्यालयावर 7 जणांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे असं दाखवलेलं आहे. अगदी त्याच अनुषंगाने गंभीर आरोप करताना आपल्यासोबत काल योगेश चिल्ले होते, आज आपल्यासोबत सर आहेत. एकंदरीत सर तुमच्याकडे येतो, कसं पाहता आज या ठिकाणी भाजपच्या या पंचाननच्या कार्यालयावर 8 जणांचं रजिस्ट्रेशन या कार्यालयावर मतदार यादीत मिळालेलं आहे आणि या अनुषंगाने ट्रोल करण्यात येतं आहे, कसं पाहता? खरं तर विरोधकांकडे कुठले मुद्देच नसल्याने हे असले बिनबुडाचे आरोप हे सध्या करण्यात येत आहेत. परवा त्यांनी तोंडरे गावामधील 265 लोकांचा एकच वडील असं दोघं आहेत. म्हणजे आपली अक्कल शून्य असल्यागत ते लोक वागत आहेत. त्यामध्ये इतरमध्ये त्या हरीश पाटील यांचं नाव होतं. मुलामध्ये हरीश पाटील कोण? जो त्या चालेचा मालक आहे आणि त्यांनी जी नोंदणी केली होती ते हरीश पाटील, आणि ते उबाटा गटाचे ते विभाग प्रमुख आहेत. मग घोल नक्की कोणी केला? म्हणजे तुम्हीच घोल करायचा आणि लोकांवर आरोप करायचे. त्याच पद्धतीने आज आमच्या भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसची नावं मध्ये काही यांचं पत्ता आमच्या भारतीय जनता पार्टीचा आलेला आहे. खऱ्या अर्थाने मी आपल्याला दाखवेन की जे जितेकर आहेत त्यांच्या इथेची बंगला आहे, त्यांच्या इथे लाईट बिल जोडलेलं आहे. जे सुधीर कुमार आहेत, हे सुधीर कुमार यांचा ॲग्रीमेंट ते फेज 2 मध्ये किती वर्ष झाली? 10 वर्ष झाली, 9 वर्ष झाली ते तिथे राहतात. कमलेश हे जवळजवळ 15 वर्षापासून इथे राहत आहेत. अशोक यादव असतील ते लक्ष्मीमध्ये राहतात सेक्टर 5 मध्ये. असे सर्व प्रत्येकाचे ज्या वेळेला त्यांनी नोंदणी केली त्यावेळेला त्यांनी त्यांच्या घराचे पत्ते दिले होते. पण निवडणूक आयोगाच्या हलगर्जीपणामुळे हे भारतीय जनता पार्टीचा ऑफिसचं नाव आल्या कारणाने हे बिनबुडाचे आरोप मनसेच्या माध्यमातून आमच्यावर केले गेलेले आहेत. मी त्यांचा पहिले तर निषेध करतो. कारण भारतीय जनता पार्टीचं हे ऑफिस आहे, इथे कोणीही मतदार इथेची राहत नाही आणि जिथे तो मतदार राहतो त्याचा पत्ता आणि ते मतदार आता इथे काही प्रमाणे आलेले आहेत.
मी आपणाला दाखवेन की जितेकरांचा स्वतःचा एक बंगला आहे, त्याचं लाईट बिल इथे आहे हां. आणि अशोक सुधीर कुमार हे इथं स्वतः इथं हजर आहेत, कमलेश कुमार इथं हजर आहेत. आपण सर्वांना मी इथं बोलवलेत. आमचे जे ओळखीचे आहेत अशोक यादव आहेत, ते आता गावी गेलेले आहेत, ते लक्ष्मीमध्ये राहतात. मग हे बिनबुडाचे आरोप का? कारण येणाऱ्या निवडणुकीमध्ये कुठले त्यांचा पराभव त्यांच्या डोळ्यासमोर दिसतोय आणि कुठेतरी यांना कुठले विरोधकांकडला मुद्दाच नसल्या कारणाने हे बिनबुडाचे आरोप या माध्यमातून खरं आहे. पूर्वी ते EVMवर बोलत होते, आता EVM चांगली झाली का? मग आता या मतदार यादीमधल्या घोळावर ते आता बसलेत. म्हणजे कुठला तरी मुद्दा काढायचा आणि त्या लोकांना संभ्रमित करून कुठला तरी नरेटिव्ह पसरवण्याचं काम या विरोधकांच्या माध्यमातून होतं आहे. सर, पाहायला गेलं तर अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. निवडणूक आयोगाने आता 2 तारखेला झालेल्या निवडणुकाचा रिझल्ट 3 तारखेला दाखवणार होते, पण 21 तारखेला आता दाखवणार आहेत. या अशा वेगवेगळ्या गोष्टीमुळे प्रशासनावर आणि भारतीय जनता पार्टीवर वेगवेगळे आरोप देखील लागतात. आणि याच आरोपाचं तुम्ही कसं पाहता की निवडणूक आयोगाच्या या सगळ्या विश्लेषणाची तयारी पुरेपूर नाही आहे आणि त्यामुळे असे गोंधळ समोर येत आहेत आणि एकीकडे रिझल्टची तारीख देखील पुढे ढकलण्यात आलेली, कसं पाहता? निवडणूक आयोग हे स्वतंत्र आहे, त्यांना अधिकार आहेत, त्या अधिकाराच्या बलावर ते करत असतात. परंतु विरोधक ज्या वेळेला आता येणाऱ्या रिझल्टचं मी तुम्हाला सांगतो, येणारा रिझल्टचा भारतीय जनता पार्टीचा आणि महायुतीचा निश्चितपणाने असणार आहे. पण त्याच्यानंतर EVM असेल त्याच्यावर. परंतु अगोदर विरोधकांना माझा प्रश्न आहे की आज ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका झाल्या हे कार्यकर्त्यांच्या निवडणुका होत्या. अशामध्ये विरोधकांचे जे नेते होते ते घरामध्ये बसले. कुठल्या नेत्यांनी विरोधकांच्या कुठल्या नेता बाहेर पडून कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये उतरला, कुठल्या सभा घेतल्या? त्या उलट भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी अजितदादा पवारांचे असेल, शिंदेजी असतील, आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन, आमचे रवींद्र चव्हाण साहेब असतील, आमचे सगळे आमदार खासदार असतील, मंत्री असतील, यांनी स्वतःहून आपल्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये सहभाग घेऊन कार्यकर्त्यांना पाहिजे ती मदत जी अपेक्षित असेल की तुम्हाला जिथे आमची गरज असेल त्या गरजेप्रमाणे त्यांनी हजेरी लावली, लोकांना संबोधित केलं आणि या जोरावर भारतीय जनता पार्टी ही निवडणूक जिंकत असते. परंतु येणाऱ्या निवडणुकीमध्ये निकालानंतर हेच लोक भारतीय जनता पार्टीवर आक्षेप घेणार आहेत. सर, हे कार्यालय कोणत्या प्रभागात येतं आणि या कार्यालयावर हे जे आरोप टाकलेले आहेत यांना स्पष्ट उत्तर जर तुम्हाला द्यायचं झालं तर योगेश चिल्लेंना तुम्ही काय द्याल? स्वतः काही काम करायचं नाही आणि संपलेल्या पक्षावर मी काय बोलू? मुलामध्ये मनसेच्या योगेश चिल्लेंना माझ्या ऑफिसमध्ये येऊन फोटो काढून तो मीडियासमोर देणं हे मुलामध्ये चुकीचं आहे. त्यांनी माझं नाक बदनामी केलेली आहे. म्हणजे ते कुठेतरी जनतेला संभ्रमित करण्याचा प्रयत्न सध्या योगेश चिल्लेंच्या माध्यमातून होत आहे. मी त्यांच्यावर खटला दाखल करू शकतो, परंतु माझी ती नीतिमत्ता नाही. योगेश चिल्लेंना माझं आव्हान आहे की जर तसं असतं तर मी माझ्या जे मतदार आहेत इथले, माझ्या ऑफिसमध्ये कुठल्याही मतदाराचा पत्ता किंवा पेपर जोडलेले नाहीत. हे पहिले मनसेने सांभाळून घ्यावं आणि समजून घ्यावं. मनसेच्या योगेश चिल्लेंना माझं आव्हान आहे की तुम्हाला जर काही आक्षेप होतं तर त्यांनी माझ्याशी चर्चा करायला हवी होती. डायरेक्ट तुम्ही माझी बदनामी करण्यासाठी तुम्ही मीडियासमोर गेलात, ते मुलामध्ये चुकीचं आहे. आजपर्यंत भारतीय जनता पार्टी ही संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. कुठे मुंबईमध्ये एक नगरसेवक असणारा तो पक्ष किती मोठा असेल? आणि योगेश चिल्लेंनी कुठली निवडणूक लढवली आणि किती लोकांनी त्यांना साथ दिली, किती मतदान झालं, हे सर्व पाहता आपल्या लक्षात येईल भारतीय जनता पार्टी एक हाती सत्ता या महापालिकेवर आहे. आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं कार्य हे निश्चितपणाने जनतेला माहीत असल्याकारणाने भारतीय जनता पार्टी ही निवडणुकीची तयारी ही निवडणूक आल्यानंतर करत नसते. 24 तास भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा निश्चितपणाने लोकांमध्ये जाऊन लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम करत असतं. म्हणून निवडणुका हे भारतीय जनता पार्टी सातत्याने जिंकत असते. नक्कीच पाहायला गेलं तर आपल्यासोबत होते प्रल्हाद शेटकेंनी
विविध विषयांवर आपण चर्चा केली. राजकारणाच्या या रणधुमाळीमध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात. EVMच्या या संबंधित घोटाळ्यावर आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर आपण स्पष्टीकरण पाहिलं. तुम्हाला नेमकं काय वाटतं? EVM संदर्भातल्या घोटाळ्यांमुळे नागरिकांना आपला मतदाराचा हक्क कुठेतरी बजावताना अडचणींना सामोरं जावं लागतंय का? अशा विविध प्रश्न आहेत. यावर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून करू शकता. बित्तम बातम्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र न्यूज 36 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट सोबत सुनील कातारे, महाराष्ट्र न्यूज 36.